आपल्या आमच्या युगंधर कलावंत संघाचे कार्यकर्ते विश्वस्त आदरणीय संतोजी डोंगरे साहेब आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कव्वालीकार हे तुमच्या समोर पांडुरंग कदम साहेबांना श्रद्धांजली गीत सादर करतात. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की दुःखावर मात करणं, दुःख चगळून चालणार नाही, त्याच्यावर मात करायला हवी. आणि म्हणून जो साहित्यिक असतो, जो कवी असतो, त्याचं एकच स्वप्न असतं की माझ्या पाठीमाग जी माझे विचार आहे, जो माझे गीत आहे, ही कोणीतरी जपायला हवी, ही कोणीतरी बोलायला हवी. आणि म्हणून तीच खरी यांना श्रद्धांजली असते, आदरांजली असते. वामन दादा कर्णकांपासून अनेक सारखे कवी होऊन गेले, कारण जीवनात मृत्यू हा अटळ आहे, जीवनात मृत्यू हा अटळ आहे. परंतु त्यांची जी गीतं आहेत, त्यांचे जे विचार आहेत बाबासाहेबांच्या चळवळीचे, ह्या आपण जपले पाहिजे. आणि म्हणून स्मृतिशेष पांडुरंग कदम युगंधराचं एक गीत लिहिलं, गर्भा मधला पिंडा तुला मी, थांब चिते नको ग जाळू माझ्या या भीमाला पाहू दे मला. अशा अनेक दर्जेदार गीतांचा हा आमचा संगमेश्वर तालुक्यातला एक रत्न हरपलं. निश्चितच या रत्नानं जरी हरपलं असलं तरी या रत्नाने इथल्या प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. आणि या सगळ्यांचा आता या सगळ्यांना काय करायचं आहे. आणि म्हणून कवी पांडुरंग कदम यांची इच्छा आहे की इच्छा प्रत्येक कवीची काय असते का, अहो इच्छा मनाची माझ्या, अहो ती इच्छा मनाची माझ्या, अरे संकल्प तो इच्छा मनाची माझ्या,
काय अनमोल मजगीतांचा अनमोल मजगीतांचा ठेवा तुम्ही जपावा अनमोल मजगीतांचा ठेवा तुम्ही जपावा अनमोल मजगीतांचा शरीर जरी जिवंत नसलं पण माणूस विचाराला जिवंत असतो म्हणून म्हणतात शरीर माझे नाही शरीर माझे नाही पण विचार नाही अंतर शरीर माझे नाही विचार नाही अंतर शरीर माझे नाही पण विचार नाही अंतर कदम जिवंत तुमच्या आमच्यामध्ये कसे राहतील पण गाण्याच्या रूपाने राहील सदा जिवंत गाण्याच्या रूपाने राहील सदा जिवंत गाण्याच्या रूपाने राहील जिवंत त्या गीत गायनात तुम्ही मला कुठे बघाल तुम्ही मला फोटोमध्ये बघाल तुम्ही मला कुठे बघाल मला तुम्ही स्मशानातनं परत घेऊन येणार आहात तर तुम्ही मला कुठे बघाल तर त्या गीत गायनात महाराष्ट्राचे लाडके जलसाकार आदरणीय दीपकजी पवार यांच्याकडून 200 रुपयाची भेट आलेली आहे त्यात ऐकू कमी करणार आहे का त्या गीत गायनात तुम्ही मला पहावा गीत गायनात तुम्ही मला पाहावा आणि अनमोल मजगीतांचा अरे त्या अनमोल मजगीतांचा ठेवा तुम्ही जपावा अनमोल मजगीतांचा ठेवा तुम्ही जपावा अनमोल मजगीतांचा महाराष्ट्राचे लाडके जलसाकार बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 847 चे कोषाध्यक्ष आदरणीय दयानंद पवार नायरेकर यांच्याकडून 500 रुपयाची भेट आलेली आहे लाडके संगीतकार धम्मदीप कला संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अरविंद रुके साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आहे त्यांच्या वतीनं त्यांची जी बांधलेली चाल आहे की ज्याच्यावर मी गीत गातोय 200 रुपयाची भेट आली आहे का महाराष्ट्राचे लाडके गायक आदरणीय विनोदजी मोहिते यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे का या कवीने जी गाणी लिहिली बिल्ला मोहिते साहेब या कवीने जी गाणी लिहिली ऐका अरे माझी विचारधारा समजून घ्या रे पहिली माझी विचारधारा समजून घ्या रे पहिली कोकण रत्न आमच्या कोकणची शान आदरणीय राजारामजी सोनावणे यांच्याकडनं हा आशीर्वाद आलेला आहे 100 रुपये त्यांचा मी शतशः आभारी आहे का बुद्ध भीमाची गाणी वा उर्दूचे बादशाह कव्वाल गायक कवी गायक आचार्य चंद्रमणीजी घाडगे यांच्याकडून 100 रुपयाची भेट माझे बंधू संदीपजी पवार आमच्या देवरुख विभागाचे अध्यक्ष यांच्याकडून 200 रुपयाची भेट आलेली आहे
कशी जाधव सायलेकर, रमा तुझ्या त्यागाला नाही सीमा या नाटकातही रमा हिच्यातरी जोरदार टाळ्या वाजवा. अशा मुलांना घडवण्याचं काम प्रामुख्याने आमच्या कदम साहेबांनी केलेलं आहे. प्रसिद्ध जाधव या माझ्या बंधूंकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. बंधूंच्या आमच्या मुलगी सुप्रिया पवार यांच्याकडून 200 रुपये. सौ अक्षता रमेश कांबळे भांडू पश्चिम यांच्याकडून श्रद्धांजली कार्यक्रमास दान आलेलं आहे 500 रुपये. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. हे 200 रुपये आमचे माजी पोलीस पाटील आदरणीय देवळेकर कदम साहेब रघुनाथजी कदम यांच्याकडून 200 रुपयाची भेट आलेली आहे. तिवरेकर आमचे सुभाष कांबळे या माझ्या बंधूंकडून ही 200 रुपयाची भेट आलेली आहे. का ते कवी कदम गाणं काय लिहितात, बाबासाहेबांची गाणी लिहिली ती पैशासाठी लिहिली का म्हणून ते काय म्हणतात बघा. मी म्हणत नाही, कदम म्हणतात, अरे माझी विचारधारा समजून घ्या रे पहिली, बुद्ध भीमाची गाणी, बुद्ध भीमाची गाणी नाही धनासाठी लिहिली, बुद्ध भीमाची गाणी नाही धनासाठी लिहिली, बुद्ध भीमाची गाणी नाही धनासाठी लिहिली. माझ्या उरात जपले बाबासाहेबांचं भगवान गौतम बुद्धांचं नाव ज्या कवीने मनावर कोरलेलं असतं ना त्याला कुठल्याही पैशाची गरज नसते. म्हणून अरे माझ्या उरात जपले, माझ्या उरात जपले बुद्ध भीमाच्या नावा, माझ्या उरात जपले बुद्ध भीमाच्या नावा. आणि अशी जी बाबासाहेबांची बुद्धांची गीते लिहिली ते तुम्ही काय करा, अरे अनमोल मजगीतांचा, अनमोल मजगीतांचा अरे ठेवा तुम्ही जपावा, अनमोल मजगीतांचा या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी या युगंधरचे विश्वस्त आदरणीय आमचे विश्वाचे कांबळे यांच्याकडून 200 रुपये देतात. वेळ कमी आहे. कवी पांडुरंगजी कदम काय म्हणतात बघा, दिले मी समाजाला अरे माझ्या कलेचे अंग, दिले मी समाजाला माझ्या कलेचे अंग, दिले मी समाजाला माझ्या कलेचे अंग. कदम लिहितात, अरे दिले मी समाजाला तर माझ्या कलेचे अंग आणि त्या अंगामध्ये भरले त्या भीम चळवळीचे रंग, त्या अंगामध्ये भरले भीम चळवळीचे रंग, त्या अंगामध्ये भरले भीम चळवळीचे रंग. युगंधरचे आमचे विश्वस्त महाराष्ट्राचे लाडके गायक आदरणीय अनिलजी सावंत यांच्याकडून 200 रुपये भेट आले. त्यांनी काय त्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काय लिहिलं म्हणतात, अरे त्या लिखाणात भरले त्या भीम चळवळीचे रंग, लिखाणात भरले चळवळीचे रंग, लिखाणात भरले चळवळीचे रंग. परंतु हे सगळं करताना तालुक्याला आणि गावाला कवी कदम कधी विसरले नाही. आणि म्हणून लिहितात, ना विसरलं तालुक्याला, ना विसरलं तालुक्याला, ना विसरलं तालुक्याला माझ्या साईले त्या गावा. भले चूक असू दे बरोबर असू दे माझं गाव ते गाव आहे, मी गावाला कधी विसरणार नाही. आमच्या समोर घडलेली गोष्ट आहे. म्हणून आजच्या आमच्या सायलेकरांनी गाणी गायली हा त्यांचा ठेवा आहे. आणि म्हणून अरे ना विसरलं तालुक्याला, ना विसरलं तालुक्याला माझ्या साईले त्या गावा. अरे अनमोल मजगीतांचा कदम
तुम्ही मला श्रद्धांजली वाहा, जे काय बोलायचं मला, पण माझं एक लक्ष आहे काय की अनमोल मजगीतांचा, हा अनमोल मजगीतांचा अरे ठेवा तुम्ही जपावा, या गीताचा शेवट करतोय. हे गीत मी स्वतः लिहिलेलं आहे ऐका. पण ह्या कदमांची जी काही लेखणी होते खरं तर ती आमच्या पाठीवर त्यांचा हात होता निश्चितच. आणि म्हणून शेवटी मी काय लिहितो बघा, अरे युगंधरा परी मी, कवी कदम म्हणतात, युगंधरा परी मी लिहिली अनेक गाणी, जो कलाकार आहे ना त्याच्या बायकोला त्याची व्यथा माहिती असते की हा माणूस वेळेचा कधीच पक्का नसतो, हा कधी घरी येणार नाही, कधी वेळेवर बोलणार नाही. म्हणून बघा पांडुरंग कदम काय म्हणतात, अरे युगंधरा परी मी लिहिली अनेक गाणी आणि ह्या कलेसाठी वाहिली अरे ही संपूर्ण जिंदगानी. आता त्यांचं एक स्वप्न आहे आणि ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी पूर्ण करायचं. जे खेडोपाड्यामध्ये त्यांच्या बाबासाहेबांचं स्वप्न अधुरं राहिलंय ते तुम्ही आम्ही पूर्ण करायला हवं. म्हणून शेवटी काय लिहितात ऐका, अरे युगंधरा परी मी लिहिली अनेक गाणी, युगंधरा परी मी लिहिली अनेक गाणी, युगंधरा परी मी लिहिली अनेक गाणी, या कलेसाठी वाहिली संतोष जिंदगानी. या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके संगीतकार, लाडक्या गायिका मीनाक्षी थोरात, मोहन थोरात यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे का. पांडुरंग कदम शेवटी म्हणतात दीपक पवारजी, अरे मी पाहिलेले स्वप्न, मी पाहिलेले स्वप्न, मी पाहिलेले स्वप्न, अरे मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करून जावा, मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करून नावा तीच खरी खुरी मला श्रद्धांजली आहे. म्हणून अरे अनमोल मजगीतांचा, त्या अनमोल मजगीतांचा ठेवा तुम्ही जपावा, वैभव जाधव आमचे बंधू सायलेकर हे सुद्धा गायक आहेत. त्यांच्याकडे गमतीची इच्छा मनाची माझ्या, उमेश गंगाराम पवार माझे नागडूकर आहे बंधू, त्यांच्याकडून 500 रुपयाची भेट आहे का. कर्मांची शेवटचं आहे, अरे इच्छा मनाची माझ्या, अरे ही इच्छा मनाची माझ्या, अरे संकल्प तो करावा, इच्छा मनाची माझ्या, इच्छा मनाची माझ्या संकल्प तो करावा, इच्छा मनाची माझ्या, इच्छा मनाची माझ्या संकल्प तो करावा. आणि कदम साहेबांचं स्वप्न हे दीपक पवार नक्कीच आपण पूर्ण करूया. जो गीतांचा गीत संग्रह आहे तो अनमोल ठेवा, या ठिकाणी जतन करू. म्हणून अरे अनमोल मजगीतांचा, त्या अनमोल मजगीतांचा ठेवा तुम्ही.
जय भीम. या ठिकाणी माझे बंधू वसंतजी पवार बौद्धाचार्य शृंगारपूर यांच्याकडून 100 रुपयाची भेट. युगंधरचे विश्वस्त आदरणीय प्रमोदजी पवार यांच्याकडून 500 रुपयाची भेट आलेली आहे. दीपक पवार असावेकर माझे बंधू यांच्याकडून ही 200 रुपयाची भेट आलेली आहे. या ठिकाणी बंधूंनो मी थांबतो आणि होत आहे. जय भीम जय संविधान.